आजीबाईंच्या बटवातील महत्त्वाचे उपाय. क्रमांक 1. वारंवार पित्त होत असेल तर जेवण झाल्यानंतर गूळ खावे. क्रमांक 2. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने वजन कमी होते. क्रमांक 3. हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे. हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. क्रमांक 4. सकाळी नाश्त्यासाठी गोड पदार्थ खाणे टाळा. क्रमांक 5. बाजरीची भाकरी दुधासोबत खाल्ल्याने शरीर मजबूत होते. क्रमांक 6. काळी मिरी आहारात वापरल्याने आतड्याचे आजार कमी होतात. क्रमांक 7. गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होत नाही. क्रमांक 8. हातापायांच्या तळव्यांना रात्री तेलाने मालिश करून झोपा. याने अनेक आजारांपासून सुटका होते. क्रमांक 9. जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी कारल्याचा रस पिल्याने खूप चांगले फायदे होतात. क्रमांक 10. कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे थांबते. क्रमांक 11. 15 दिवस गाजराचा रस पिल्याने कुठलाही कॅन्सर होत नाही. क्रमांक 12. हिवाळ्यामध्ये बरेच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास असतो. तो त्रास घालवण्यासाठी मूठभर फुटाणे आणि 2 लसणाच्या पाकळ्या खाव्यात. क्रमांक 13. हिवाळ्यामध्ये खूप केस गळती होते. अशा वेळी कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यावी आणि ते पाणी थंड करून केस धुण्यासाठी वापरावे. याने केस गळती थांबते. क्रमांक 14. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बरेच जणांना घशात खवखव आणि टॉन्सिलचा त्रास होतो. अशा वेळी सकाळ संध्याकाळ एक गुळाचा खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. क्रमांक 15. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराचे रक्त पातळ राहण्यासाठी आहारात रोज 2 लसूण खाणे. क्रमांक 16. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतो. अशा वेळेस आले आणि लसूण ठेचून ते 3 चमचे दुधामध्ये टाकायचे आणि त्यामध्ये किंचित हळद टाकायची आणि ते उकळून 1 चमचा होईल एवढे ठेवायचे आणि ते सकाळी उठल्याबरोबर घ्यायचे. त्याच्याबरोबर पाणी अजिबात प्यायचं नाही. हा उपाय केल्याने खोकल्यावर आराम मिळतो. क्रमांक 17. पोळी व भाकरी खाताना कडू लागली तर असं समजावं की शरीरात ताप येणार आहे. क्रमांक 18. आंबा खाल्ल्याने हृदय मजबूत होते, रंग देखील उजळतो आणि भूक वाढते. क्रमांक 19. आपल्या चेहऱ्यावर उन्हामुळे टॅनिंग होत असेल तर चेहऱ्याला थोडेसे बेसन पीठ लावणे असे रेग्युलर केल्याने चेहरा उजळतो आणि पिंपल देखील येत नाही. क्रमांक 20. रात्री झोप न आल्यास दुधात 1 चमचा हळद टाकून प्यायल्याने शांत झोप लागते. क्रमांक 21. पेरूची पाने खाल्ल्याने दात मजबूत होतात. क्रमांक 22. रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा.
मग झोपा. असं केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाही. क्रमांक 23. डोकं दुखत असेल तर लवंगाचे तेल लावावे, त्यामुळे आराम मिळतो. क्रमांक 24. सर्दी ताप आल्यास काढा करताना धने चमचाभर घाला. सर्दी तापावर आराम मिळतो. क्रमांक 25. खोबरेल तेलामध्ये मेथीदाणे टाकून मंद गॅसवर उकळून ते तेल थंड करून स्टोअर करावे आणि केसांच्या मुळाशी लावल्याने केस दाटसर होतात आणि केसांची वाढ देखील होते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.